आणि यानंतरची बातमी आहे नाशिकमध्ये होणाऱ्या 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळा संदर्भातली। नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सध्या वादामध्ये सापडली आहे। त्याचं कारण आहे साधुग्राम। या साधुग्राम प्रकल्पामुळे 1800 झाडांच्या कत्तलीचा वाद ताजा असतानाच आता नव्या एसटीपी प्लांटची भर पडली आहे। एसटीपी म्हणजे सांडपाणीचा निचरा करण्यासाठीचा प्रकल्प। 300 झाडांची कत्तल झाल्याचं त्यासाठी कळतंय आणि यावरून सुद्धा आता पर्यावरण प्रेमी असंतोष व्यक्त करतात। आता साधुग्रामच्या जागेसह तपोवन परिसरातच उभारला जाणारा हा नवा एसटीपी प्लांट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। आणि या संदर्भात आणखीन माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। एकीकडे नाशिकच्या तपोवन मधील झाडांचा मुद्दा हे गाजत असताना आता नवीन एसटीपी प्लांटसाठी नाशिकच्या याच तपोवन भागातील काही झाडांची कत्तल केल्याचा आरोप आता होताना आपल्याला बघायला मिळतोय। नाशिकच्या या संपूर्ण तपोवन भागामध्ये एसटीपी प्लांट हे तयार करण्यात येतोय आणि त्याच एसटीपी प्लांटसाठी काही झाडांचं कत्तल हे केल्याचा आता आरोप होत आहे। पण जे झाडांची कत्तल किंवा जे झाड काढण्यात आलेले आहेत ते रीतसर एकूणच परमिशन घेऊन हे झाड काढलेले आहेत अशा पद्धतीचा दावा महापालिकेचा आहे। पण या सगळ्या मुद्द्यावरती अजून एकदा वृक्षप्रेमींनी नाराजी हे व्यक्त केलेली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये एसटीपी प्लांट होत आहेत आणि नाशिकच्या तपोवन भागात सुद्धा एक एसटीपी प्लांट होतोय आणि त्याच एसटीपी प्लांटचं काम आता या संपूर्ण भागामध्ये वेगाने सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच एसटीपी साठी काही झाडांची कत्तल झालेली आहे अशा पद्धतीचा आरोप आहे आणि काही झाडं इथून काढून टाकलेले आहेत असेही आरोप होतोय। पण हे सगळे झाडं काढताना आम्ही रीतसर परवानगी घेतलेली आहे अशा पद्धतीचा दावा महापालिकेचा आहे। त्यामुळे एकीकडे जे तपोवन मधील जे झाड आहे तिथे साधुग्राम तयार करण्यासाठी हे झाडं काढण्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक आंदोलनं आतापर्यंत झालेली आहेत। हे सगळं प्रकरण हे ताजा असताना आता एसटीपी प्लांटसाठी काही झाडांचं जे कत्तल झालेलं आहे आता खरं तर या सगळ्या मुद्द्यावरती हे आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।